तर वैष्णवी हगवणीच्या मृत्यूनंतर महिला आयोगावर आरोपांची सरबत्ती बघायला मिळते। पार्ट टाइम महिला आयोगाच्या अध्यक्षा बदलून फुल टाइम अध्यक्षा द्याव्या, रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। वैष्णवी हगवणी प्रकरणात अजितदादा देखील दोषी आहेत का, असाही सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला। तर महिला आयोगाने योग्य सल्ला दिला असता तर वैष्णवीचा जीव वाचला असता। विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला। आजही महिला आयोगाच्या 32,000 केसेस या प्रलंबित आहेत। म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम अध्यक्ष आहेत। माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी 24/7 ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको आहेत, तर आम्हाला फुल टाइम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात। त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं नाही हे सगळे ब्लेम गेमपेक्षा आणि राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्यामध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता।